हे आहे भोनगाव. पूर्णा नदीच्या शांत काठावर वसलेलं एक छोटंसं आणि सुंदर गाव. या गावापासूनच फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर लपलेलं आहे एक असं रहस्य जे आजही गुपित आहे. या ठिकाणी रस्त्याने भरलेली, इतिहासाच्या थरांनी दडपलेली, काळाच्या गर्दीत पूर्णपणे गायब झालेली एक टेकडी आहे. हीच ती पानेरी टेकडी. ही टेकडी साधी टेकडी नाही. ही टेकडी जिथे एकेकाळी एक छोटंसं गाव वसलेलं होतं आणि आज त्या गावाचा एकही ठसा शिल्लक राहिलेला नाही. फक्त शांतता आणि शेकडो वर्षापूर्वीचं रहस्य. या टेकडीचा इतिहास एवढा अप्रतिम, एवढा गजब आहे की तो ऐकताना तुम्ही थरथराल आणि एक प्रश्न कायम मनात राहील. इथले लोक अचानक कुठे गायब झाले आणि या टेकडीवरचं गाव आज कुठे आहे? ही टेकडी आज अशी विरान का झाली आहे? नक्की काय घडलं होतं इथं? तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं पानेरी टेकडी या अज्ञात प्रवासामध्ये, जिथे आपण उघडणार आहोत गायब झालेल्या गावाचा भयानक इतिहास, दडलेलं सत्य आणि ती रहस्यमय जागा. पाहायला मिळते या मंदिराला जवळपास 200 वर्ष होत आहे. हे सर्वात मोठं प्रमाण आहे. काही असे स्थान पाहायला मिळतात जे की काही घरं हे आतमध्ये असावेत. काही घरांची जागा आहे, संपूर्ण बाजूला शेत आहेत. या शेतांमध्ये तुम्हाला काळी माती पाहायला मिळेल आणि या टेकडीवरतीच का इथं संपूर्णपणे पांढरी माती आहे याचं रहस्य अजूनही कुणाकडे नाही. अगदी जुना असलेला दगड आपल्याला पाहायला मिळते. हे 200 ते 250 वर्ष जुना असू शकते. आमच्या पायण्यात ते गाव आलंच नाही. ते लोक जुने पुराणे होऊन चकाचक झाले. सर पण एकदा एकही घर राहिलं नव्हतं. नाही, एकही घर एकही नव्हतं. दिसलं नाही आम्हाला. लोक ते सांगत की बा काल्लेरा जो काल्लेरा या हिशोबानं लोक ते मरत. मग मरल्यावर ते गाव उद्ध्वस्त झालं पूर्ण. डॉक्टर काही नव्हते म्हणून ते लोक काही बचावले नाही. म्हणजे त्याच्यामध्येच मरून गेलं, उद्ध्वस्त झालं एकदम. उद्ध्वस्त झालं. त्या गावामध्ये काही असे काही लोक राहिले नव्हते. काहीच नव्हते राहिले. भुयार. मी असा लोक आहेत काळजी लावणारे आहेत. ते लोक येतात जडसाकांनी ते पाहत. मित्रांनो, मी शुभम आणि आत्ताच्या या क्षणी आपण निघालो आहोत त्या रहस्यमय पानेरी टेकडीकडे. ही टेकडी भोनगाव गावापासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर स्थित असून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यामध्ये स्थित आहे. हा छोटासा रस्ता आणि समोर दिसणारी ही शांत वाट, याच रस्त्याने आपण पोहोचणार आहोत त्या टेकडीवर, जिथे आजही इतिहास दडलाय, रहस्य दडलंय आणि एक संपूर्ण गाव दडलंय. आजचा आपला प्रवास हा फक्त प्रवास नाही, तर त्या टेकडीच्या खऱ्या सत्याकडे जाणारा एक सफर आहे. चला तर पाहूया या रस्त्याच्या शेवटी नेमकं काय होतंय. नमस्कार मित्रांनो, मी शुभम. स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल SV विदर्भ ब्लॉगमध्ये. मी आज तुम्हाला एक अशा जागी घेऊन चाललो आहोत जिच्याबद्दल जितकं जास्त बोललं जातं तितकंच रहस्य वाढत जातं. हो मित्रांनो, ही आहे पानेरी टेकडी. ही टेकडी फक्त एक साधी टेकडी नाही. इथं इतिहास दडला आहे, रहस्य दडलं आहे आणि शेकडो वर्षापूर्वी गायब झालेलं गाव दडलं आहे. आजही काही लोक सांगतात की या टेकडीवर एक संपूर्ण गाव वसलेलं होतं. घरं होती, लोक राहत होते, सगळं काही व्यवस्थित होतं. पण अचानक हे गाव पूर्णपणे गायब झालं. ना लोक उरले, ना घरं उरली. फक्त काही विटांचे तुकडे आणि असंख्य प्रश्न. लोकांच्या मते आजही काही लोक म्हणतात या टेकडीवर एक अदृश्य नाग शक्ती वावरते. त्या गावाचे अवशेष अजूनही इथं कुठेतरी आहेत का? आणि काही लोक सांगतात तसं नाग खरंच या जागेचं रक्षण करतो का? आणि मी प्रत्यक्ष या टेकडीवर येऊन तुमच्यासाठी हे सगळं तपासून बघणार आहे. तर काय आहे या टेकडीचा इतिहास? चला तर मित्रांनो, सुरुवात करूया या पानेरी टेकडीच्या रहस्यमय तपासणीची. आजच्या या ब्लॉगमध्ये माझ्यासोबत आहे पवन. पवनला मी घेऊन आलेलो आहे कारण एक मित्र आहे, तर याला घेऊन आलेला आहे. तर आजचा व्हिडिओ हा आपला संपूर्णपणे आज शूट करणार आहे. तर मित्रांनो, चला तर जाऊया पुढं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागच इथं हा एक रस्ता जात आहे. हा रस्ता इथून ते सरळ सगोळ्याकडे जात आहे. कारण जुन्या काळी याच रस्त्याने लोक येत जात होती.
बघू शकता माझ्या पाठीमागे हा रस्ता सरळ सरळ भोनगाव या गावाकडे जाते. आणि इथेच माझ्या वरती तुम्ही बघू शकता इथंच आहे पानेरी टेकडी. इथं पानेरी नावाचे एक गाव वसलेले होते. तर त्यामुळे या रस्त्यावरच एकाच रस्त्यावरती 3 गाव असे वसलेले होते. तर सर्वप्रथम येते भोनगाव, त्याच्यानंतर येत होतं पानेरी आणि सर्वात शेवटी हा जो रस्ता तुम्हाला पाठीमागे जाताना दिसते, हा रस्ता सरळ सगोळा या गावाकडे जात होता. हा जुना रस्ता होता मित्रांनो आणि आता नवीन रस्ता झालेला आहे. चला तर आता आपण सरळ पानेरी टेकडीकडे जाऊ. आणि आता आपण निघालो आहे पानेरी टेकडीच्या दिशेने. पानेरी टेकडी आपल्या डोळ्याच्या समोरच उभी आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे आहे पानेरी टेकडी. याच टेकडीचे रहस्य आपण आज आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हे संपूर्ण टेकडी कमीत कमी 3 ते 4 एकरमध्ये वसलेली आहे. आणि याच टेकडीवर मध्ये काही जवळपास वर्षापूर्वी इथं एक गाव वसलेलं होतं. आणि हे गाव अचानक कुठे गायब झालं याची माहिती आजही कोणाकडे नाही आहे. तर मित्रांनो, आज आपण या संपूर्ण टेकडीचं रहस्य जाणून घेणार आहोत आपल्या आजच्या या ब्लॉग मार्फत. चला तर टेकडीवरती जाऊया आपण आणि या रहस्याची तपासणी करू. बघू शकता मित्रांनो, वरती आलेले आहे. तर पहिलेच आपण आल्या आपण बघू शकता की टेकडीवर तुम्हाला सर्वप्रथम इथं, कारण तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता इथं की काही विटांचे अवशेष आहेत, जे की जवळपास 200 वर्षापूर्वीचे आहेत. तुम्ही टेकडीवरती माती बघू शकता संपूर्णपणे. या आवारामध्ये इथे कुठेही तुम्हाला पांढरी माती पाहायला मिळणार नाही, पण या टेकडीवरती संपूर्णपणे पांढऱ्या मातीचे अवशेष आहेत. आणि तसेच इथं असलेल्या घरांचे अवशेषही आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, टेकडीवर सगळ्यात प्रथम नजरेस पडते ते म्हणजे हे मारुतीरायाचं प्राचीन स्वरूप. आज ही मूर्ती एका उघड्या जागेत शांतपणे ठेवली आहे. जणू काळाच्या ओघात तिने खूप काही पाहिलंय आहे. असं सांगितलं जातं की याच ठिकाणी कधी काळी एक हनुमान मंदिर उभं होतं. आज ते मंदिर नाहीचं झालं आहे. भिंती विरल्या, पण मारुतीरायांची ही मूर्ती अजूनही इथेच उभी आहे. जुन्या काळातील अवशेष आजही इथे पाहायला मिळतात आणि लोकांच्या म्हणण्यानुसार ही मूर्ती, हा अवशेष आणि त्यांच्या भोवती फिरणारा त्या गोष्टी आज देखील या टेकडीला अनोखं रहस्य देतात. नंतर आपल्याला पाहायला मिळते हे जवळपास 200 वर्ष जुनं मंदिर. या मंदिराचं काम अजूनही आपल्याला जसे तसे पाहायला मिळते. इथं हे थोडं फोडण्यात आलेलं आहे, पण आताही हे जसे जसं आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराला जवळपास 200 वर्ष होत आहेत. अजूनही हे इथे स्थिर आहे. तर बघू शकता आपण इथे मानवी वस्ती तसेच एक गाव होण्याचं हे सर्वात मोठं प्रमाण आहे. याचा आपण पूर्णपणे पाहणी करणार आहोत आणि तसेच हे किती वर्ष जुनं असू शकते याची संपूर्ण माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. हे मंदिर गावकऱ्यांनी गावाचं रक्षण व्हावं म्हणून एका शक्तिमान ऋषीची स्थापना केली होती. एका कणिकेपासून त्या ऋषीची स्थापना करण्यात आली होती आणि इथे ऋषी करत असलेलं ध्यान आजही जाणवतं. बघू शकता मित्रांनो, मी पानेरी टेकडीवरील असलेल्या या मंदिराच्या जवळच उभा आहे. याच्या जवळ आपल्याला याच्या खाली पाहायला मिळते, हे बघू शकता तुम्ही इथं, हे जवळपास मला असं वाटत असावे. तसंच मी ऐकल्याप्रमाणे या टेकडीवरती आपल्याला काही असे स्थान पाहायला मिळतात जे की आजही एक असे भुयारी सारखे आहेत. काही घरं हे आतमध्ये असावेत.
असं मानल्या जात आहेत. टेकडीवर थोडं पुढे आल्यानंतर येथील जमिनीत काही ठिकाणी खोदलेले खड्डे दिसतात. काही मोठे, काही अगदी छोटे. आणि हे पाहिल्यावर एकच प्रश्न मनात येतो, इथे नक्की कोण आणि काय शोधत होतं. टेकडीवर थोडं पुढे गेल्यावर आजही इथे जुन्या काळातील फुटलेल्या घागरींचे अवशेष दिसतात. काळ कितीही बदलला तरी या घागरी टेकडीच्या इतिहासात शांत साक्ष देत आहेत. टेकडीवर थोडं समोर येतात आपल्याला पाहायला मिळते ही पांढरी माती. बघू शकता तुम्ही टेकडीवरती संपूर्णपणे हे पांढऱ्या मातीचे अंशच पाहायला मिळतात. त्यामध्ये तुम्हाला काहीतरी पाहायला मिळते. मी बघितलं तर मी स्वतः माझा थरथराट असा मला आलेला आहे. तुम्ही बिळाच्या आतमध्ये बघू शकता खूप मोठं काहीतरी पाहायला मिळेल. इथं जवळपास मोठा नागही असू शकते मित्रांनो. त्यामुळे इथं येताना या टेकडीवरती एकदम सावध राहावं लागते. प्रत्येक जागेवर तुम्ही बघू शकता ही टेकडी आज पूर्णपणे विरान झालेली आहे. इथे काही वर्षापूर्वी एक चांगलं मानवी जीवन वसलेलं होतं, पण ते अचानक का उद्ध्वस्त झालं याचं उत्तर आजही कुणाकडे नाही आहे. आपण अजून पुढे जाऊन बघूया. आज इथे गावाचा एकही अंश उरलेला नाही. फक्त वाऱ्यात हलणारी झाडं आणि निसर्गानं पूर्णपणे गिळून टाकलेला हा परिसर. आता मी टेकडीवरच्या एका अशा ठिकाणी येऊन पोचलो आहे जिथं आज पूर्णपणे झाडांचा आवर झालेला आहे. बाहेरून पाहिलं तर काहीच दिसत नाही, पण या हिरव्या पानांच्या आड एक गुप्त जागा लपलेली आहे. चला तर मी जरा आत जातोय. कॅमेऱ्यावर तुम्हीही नीट बघा. या दाट झाडांच्या खालीच आजही घरांच्या अवशेषांचे तुकडे, जुने अंश आणि विटांचे तुटलेले भाग पडलेले दिसतात. हे सर्व पाहिलं की कळतं इथे कधी काळी काहीतरी मजबूत बांधकाम होतं. आणि लोक सांगतात की याच अवशेषांच्या खाली एक गुप्त भुयारी मार्ग होता, जो आज पूर्णपणे नष्ट झालाय. माती, विटा आणि झाडांखाली पुरून गेला आहे. जरा मी आणखी आत जातो. या जागेची शांतताच काहीतरी वेगळंच सांगते. जणू या टेकडीने हा भुयारी मार्ग आपल्या आत खोलवर लपून ठेवलाय. मित्रांनो, इथं माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही एक खूप मोठी कपार आहे. ती कपार आहे का काही वर्षापूर्वींचं अंदर असलेलं एक गुफेसारखं काही घरांची जागा आहे. हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की किती मोठं तुम्हाला आतमध्ये एक असं जागा दिसते जी की भुयारासारखं वाटत आहे. याच्या आतमध्येही काही घरं दबलेली आहेत. खूप मोठं भुयार आहे. हे बघू शकता किती खोलवर आहे हे. आणि यामध्ये आपल्याला साक्षरता विटांचे आणि दगडांचे समावेश आपल्याला असलेला दिसून येतो या पांढऱ्या मातीमध्ये. तुम्ही बघू शकता हे संपूर्णपणे पांढरी माती आहे. आणि याच्यात जर खाली आपण गेलो तर संपूर्ण बाजूला शेत आहेत. या शेतांमध्ये तुम्हाला काळी माती पाहायला मिळेल. आणि या टेकडीवरतीच का इथं संपूर्णपणे पांढरी माती आहे याचं रहस्य अजूनही कुणाकडे नाही. तसंच मित्रांनो, थोडं समोर येऊन आपण पाहू शकता इथंच अगदी जुना असलेला दगड आपल्याला पाहायला मिळते. बघू शकता हे 200 ते 250 वर्ष जुना असू शकते. आणि आजही इथे याला जर हलविण्याचा आपण प्रयत्न केला तर हा एका माणसाकडून हलवू शकत नाही. मित्रांनो, या टेकडीचे संपूर्ण रहस्य हे एका आजोबांशी आपलं होणार आहे. कारण ते इथं काही कारणास्तव येऊ शकले नाही, तर त्यांच्याशी हा संपूर्ण संवाद आपण त्यांच्या घरी जाऊन करणार आहे. तर हा संपूर्ण पानेरी टेकडीचे रहस्य, इतिहास आणि इथे दडलेल्या काही रहस्यांची संपूर्ण माहिती हे आपण त्यांच्याकडून त्यांच्या घरी जाऊन घेणार आहोत. कारण त्यांचं वय आता खूप जास्त झाल्यामुळे ते इथं येऊ शकत नाहीत. त्यामुळे आपण स्वतः त्यांच्या घरी जाऊन या संपूर्ण पानेरी टेकडीचा संपूर्ण इतिहास तिथं जाऊनच त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. चला तर मग त्यांच्या घरी जाऊया. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे
सरळ भोनगाव या गावामध्ये. आणि आपल्यासोबत आहेत हे दोन आबाजी. यांच्याशी आपण आज पूर्ण संवाद साधणार आहे आणि पानेरी टेकडीचे संपूर्ण रहस्य, इतिहास आणि तिथे दडले माहिती घेणार आहोत. तर माझ्यासोबत आहेत दोन आजोबा. तर आपण सर्वात पहिले आपण यांचं नाव विचारू. तुम्ही तुमचं नाव सांगा. गणपत गवई. गणपत गवई. गणपत गवई. हा, तर तुम्ही या गावामध्ये किती वर्षापासून राहता? बापा जन्म झाला आपला पूर्ण. जन्म झाला. हा, तर तुम्हाला माहित असेल ना जन्मापासून तर की ते एक आपल्या गावाच्या बाजूला एक पानेरी टेकडी आहे. पाणी टेकडी. हा, तर त्या टेकडीवरती एक गाव होतं असं तुम्हाला वाटतं का? असं वाटतेच. आहेच ते गाव वतन झालेलं आहे. हा. पण तरी कोणते लोक नांदले ही पता नाही. सोनं चांदी होतं तरी. हा हा. पण काही लोकांनी काढलेलं आहे, काही केलेलं आहे. ते सगळं दारी आहे जुने पुराणे. पण त्याचा काय निर्णय आहे काय नाही. तर तुम्ही लहान असताना समजा तर त्या टायमाला घराचे काही अंश बाकी राहिले होते का? हा, घराचे आम्ही लहान असताना आम्हाला ते घरदार जुने पुराणे दिसत. हा. त्या अगदी आम्ही थोडंफार राव ढोरं वासरं वाईत जाव, हा. त्या टेकडावर जाव, बसो उठो. तर ते टेकडं पाहिलं तर पण त्याचे लोक कोणते गवडी लोक नांदले हा. की त्याचं काय सोनं त्याने त्या लोकांनी ठेवलं काय केलं हे आम्हाला काहीच पता नाही. त्या टायमाला असं वाटलं होतं की त्या तसं एक गाव आहे. हा, गाव आहे. गाव म्हणजे पण आम्ही ते गाव तुमच्या पायनीमध्ये आलं होतं की काही नाही, लोक राहत होते? आमच्या पायण्यात ते गाव आलंच नाही. नाही. ते लोक जुने पुराणे होऊन चकाचक झाले. बरोबर. पण एकदा एकही घर राहिलं नव्हतं का? नाही, एकही घर एकही नव्हतं. दिसलं नाही आम्हाला. आणि त्या गावामध्ये असं काय झालं होतं की ते अचानकच ते गाव पूर्ण खाली झालं आणि त्या गावामध्ये आता आज कोणी राहिलं नाही. हा, जुने लोक ते सांगत की बा काल्लेरा जो ये काल्लेरा या हिशोबानं लोक ते मरत. मग मरल्यावर ते गाव उद्ध्वस्त झालं पूर्ण. कालेरा म्हणजे असं काय होतं त्या काळामध्ये? ते त्या टायमाला असं होतं की बा संडास लागे, वकणं लागे. या टायमाला डॉक्टर काही नव्हते म्हणून ते लोक काही बचावले नाही. म्हणजे ते आता जसं काही वर्षापूर्वी जे कोरोना आला होता तसेच प्रकारची ते एक बिमारी होती. हा, तशीच ते बिमारी होती. कोरोना जसं हे बिमारी अलग आहे, ते बिमारी अलग आहे. मरत ना. हा, कोरोनात काही डॉक्टर लोकांचे आता इलाज आले. आणखी संडा झाली झालं. त्या टायमात असे लोक असं ते झालं होती बिमारी आणि ते सगळं गाव त्याच्यामध्येच मरून गेलं. उद्ध्वस्त झालं एकदम. उद्ध्वस्त झालं. त्या गावामध्ये काही असे काही लोक राहिले नव्हते काय? काहीच नव्हते राहिले. मग माझ्या भीतीनंच जे लोक उरले होते त्या गावामध्ये तर त्या काही लोकांनीच मिळून त्या गावामध्ये गावाच्या खालीच टेकडीच्या खाली असा त्याचा जो राहिलेला चक झालेला आहे. म्हणजे ते काल्लेरा म्हणून लोक राहिलेच नाही. मग जो काही त्याच्यावर माल मुद्दा असेल तो पहिलेच त्याच्यावर राय करून ठेवून दिलं झालं चकाचक. तो लोक नांदेल होते पहिले जुने, त्याच्यावर माल मुद्दा भरपूर होता. हा, म्हणून त्याने काही लोकांनी त्याने काही काळजी फाजी लोक आणले तर त्याने काही काढलं, काही गड्डे खोदले खादले, काही नेलं. बाकी ते काही ना काही आहे तिथं. मी आता टेकडीवरून आलो पानेरी टेकडीवरून तर मी बघितल्याप्रमाणे त्या टेकडीवरती काही असे गड्डे खोदलेले आहेत की त्यामध्ये आता मी जे टेकडीवरून आलो टेकडीवरती काही अशा फुटलेल्या घागरा ज्या जुन्या काळामध्ये वापरल्या जात होत्या त्या घागराचे अंश अजूनही टेकडीवरती पाहायला मिळतात. घराचे काही अवशेष टेकडीवरती आहेत पण ते आता जमिनीखाली दबले. त्या टेकडी खाली असं काही भुयारी मार्ग काही होते काय? भुयारी मार्ग तर काही दिसला नाही तो, पण काही नाही बी समजतो. गेलो होतो तर त्या टेकडीमध्ये काही भुयारी मार्ग असे आहेत म्हणजे खड्डे पडलेले आहेत आणि जे घराचे काही अंशच बाकी राहिलेले होते ते घराचे अंशच असे त्या मातीच्या खाली दबलेले आहेत. हा, मग ते जसे आता जसं काही दिवस झाले तसे त्याचे खाली खाली झालं भुयार. मी असं ऐकलं की त्या मारुती जो ज्या जागी स्थित आहे त्या मारुतीच्या खाली काही प्रमाणात मारुती सुद्धा काढून बाजूला काढला आणि तिथे गड्डा पाडला फेकून दिला होता. खंदून टाकून बी दिला. काहीच लोकांनी आता गावातल्या लोकांनी नेलं तर त्याने तो वजर आणून लागे जागेवर ठेवला. तर मग असं काही झालं की जे लोक जात होते तर ते लोकांना काही अशा काही घटना घडल्या का त्याच्यासोबत की काही बाहेर गावचे बाहेर गावचे जाणकार लोक असतात समजा ते जाणकार लोक आहेत काळजी लावणारे. त्याच्यासोबत काही घटना घडते का त्या पानेरी टेकडीवर? जसं मी ऐकलं की अजूनही कोणी असा माणूस गेला की त्याला काहीतरी दिसते, साप दिसते, घोडपड दिसते, त्याच्या नाकात नथनी आहे म्हणता. एक साप मोठा आहे म्हणतात त्याच्या नाकात नथनी आहे, साप आहे. हा,
एक ऋषी आहे म्हणतात, त्याची जाळी हे ऋषी आहे. ऋषी स्थापना कशी केली होती ते ऋषी स्थापना कणिक करून त्याने करला जुन्या लोकांना. कणिक म्हणजे एक असा कणिकेचा तुकडा पडते तशी कणिकेचा तुकडा असते, तर ते कणिक काहीतरी केलं असणार आणि त्याच्या तर काही वर्षांनी त्या कणिकला जीव फुटते. जीव फुटल्यावर मग तो काढू देत नाही जादूवालेले. काही लोक डायरेक्ट त्याच्या मागे लागते, तो त्याच्या मागे लागते. असा आहे. तसंच एक मोठा नाग आहे की नाग आहे, एक घोरपडी आहे मोठी, तिच्या नाकात नथनी आहे, सापाची. गेलो आता, जसं मी एकटा गेलो, पण दिवसाही त्या टेकडीवरती जायला एवढं असं भीती वाटते की एकटा माणूस साधारणतः सहसा जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही म्हणजे आता आम्ही इतके वर्ष झाले, 200 वर्षापासून त्या वार जागा फडीत आहे, पण आता आम्ही साधे असल्या बी आम्ही जाऊ शकत नाही. जाऊ शकत नाही, कारण मीच गेलतो ना, तर एवढं असं वसान वाटते त्या टेकडीवर की असं भीती वाटते की कोणी जाऊ शकत नाही, असं वाटत नाही, जाऊ शकतच नाही. एका माणसाचं असं वाटतं की आपण कुठे आलो कुठे नाही, म्हणजे काम की तरी सापाचा भीव आहे. तसंच आता टेकडीवरती मी जाऊन आलो, तर टेकडीवर एका ठिकाणी असं एक मोठा दगड आहे, त्या दगडावर 2 पावलाचे निशाण कोरलेले आहेत. तर ते कोणाचे असू शकते? ते ऋषी जो ऋषी त्याच ऋषीचे ते पावल आहेत. त्या गोटाळा मोठा चौकुट गोटा आहे, त्या गोट्यावरती जे पावलं आहेत. अजून ते एक मंदिरासारखं बांधलेलं आहे. ते मंदिर आहे की काय आहे? मंदिर आहे महाराजचं पैशाचं ऋषीचं चौकुट मंदिर आहे. त्याला 4 खिडक्या आहेत. त्या खिडक्यात म्हणतात पैशाचं ऋषीनं, आणि टाइम झाला म्हणजे आंघोळले जायचं किंवा तरी काहीतरी करायचं. त्याच्या बाजूला ते एक हनुमानाचं मंदिर होतं. बाजूला मंदिर आहे, म्हणजे समोर दिसतेच ते. काही काही लोकांचे जे घर होते अजूनही दबलेत. त्याच घराच्या जवळपास ऋषी तिकडे असं ऋषी स्थापना करण्यात आली होती. त्या ऋषीची स्थापना करण्यात आली. हा सर्व इतिहास असा आहे. इतिहास आहे तो. सोबत असं काही घडलं होतं का? घडलं नाही, 2 मेले डायरेक्ट मरून गेले गावातलेच आपल्या गावातले. तेच म्हटलं की दुसऱ्या इकडचे आले, दुसऱ्या गावचे त्याने जे पाहिलं गावातल्याच्या आता कोणाची इच्छा होत नाही काही गावाच्या त्या टेकडीवर दिसलं त्याचे चालले माहिती, पण त्याने खोदलं 2-2, 3-3 प्रूस, पण त्याला सापडलं की नाही सापडलं हे काही पता नाही. रातोरात खणतात आणि रातोरात चालले जातात. 12 वाजेच्या असा प्रकार आहे तो. तुम्ही लहान असताना तुम्ही असं कधीतरी टेकडीवरती जाऊन पाहिलं होतं का? की त्या पहिले आम्ही लहान असताना गेलो. त्या टायमाला तर जे गाव होतं त्या गावाचे काही अंश जरा असतील, काही भीती असतील. आता घराने लफाळा आहे तिथं. पहिले आम्ही लहानपणी त्याचं घर होतं, त्याला आपण चुलता बिल दिला की नाही त्याचा बाप. म्हटलं, कारण की आता मी गेलो होतो ना, तर घराच्या काही भिंती आहेत ना, ते सर्व मातीमध्ये झाले. म्हणजे आम्ही लहान डोक्षावडाला भीती होत्या त्या. आता इतके 100-2 वर्ष किंवा 200 वर्ष झालं ते आता लोक टिकतील त्या पाण्यानं. तसंच मी त्या पाणी टेकडीवर असं ऐकलं की जे लोक त्या काळामध्ये मेले होते त्याचे अजूनही काही आत्मा, काही असे आवाज त्या टेकडीवरती येतात. त्याच्यानं भर दिवसाही कोणी जायला असे घाबरतात, जाऊ शकतच नाही. रात्रीचं तर वेगळाच विषय आहे, कारण की रात्री तर कोणी जातच नाही. रात्री जाऊ शकत रात्री तर त्या टेकडीच्या आसपासच्या एरियामध्ये कोणी दिसणार नाही, पण दिवसाही असं लोक जायला घाबरतात. त्या जातच नाही, दिवसाही जाऊ शकत नाही. पक्का असला तरच तो वर जाईल. आणि ते काय आहे देवाचं ते त्या टेकडीवरती म्हणजे गेलो की असं थरथराट असा सुटते अंगामध्ये की कोणीतरी आपल्या पाठीमागे येत आहे असं वाटतंय. तसंच आहे तिथं. तसं शिवाय नाही म्हणजे कसं भैरवच लागते ते. जागा अशी भैरवच लागते. वर घातला बाजू की असं वाटते की आपल्या मागे कोणीतरी येऊन राहिलं काय. या अशा प्रकारची जागा आहे ती. अशा प्रकारची जागा आहे ती. कारण एकट्या माणसाला जायला, एकट्या माणसाचा जाता काटेच्या जागाला माणसाला वर घातला म्हणजे काटे आगायला आले अशी जागा आहे ती. आणि माणूस जातच नाही. 4थी पिढ्या तिथे कधी झालं ते, तरी पण 2-250 वर्षाच्या आसपास झालं ते. 2-250 वर्षात नाही तर काय. कारण आताचे जर तुम्ही बघितले 4थ्या पिढीवर आम्ही 70-80 वर्षापूर्वी जे गावात ते गाव 10-12 जर घराचं गाव असलं तरी आता एक 50 ते 60 घराचं गाव झालं. पण ते एक असं गाव आहे की ते पूर्ण गायबच व्हायला एकदम. तसंच तुम्हाला स्वतः कधी त्या टेकडीवर जाऊन काही असे अनुभव आले आहेत का? आता अनुभव तर काही आले नाही त्या टायमात आपल्याला, पण ते आता दिसून लोक सांगतात की अनुभव आहेत.
म्हणजे ज्यांना काही अनुभव घडला हा. ते लोक सांगतात की वडीसा काही ना काही अनुभव आहे. आहेत. तर आपल्या स्वतः म्हणून काही अनुभव काही घडला नाही. कळलं नाही. कारण काऊन की आपण काही खेप गेलो त्या मंदिरावर बसलो, जनावर ढोरं वासरं वळले, बकऱ्या वळल्या, पण त्यातली काही एवढं दिसलं नाही काही. पण बाकीचे काही जे लोक आहेत त्या लोकांना काही काही अनुभव आले. घडले दीडसा. शेवटच्या वेळेस तुम्ही टेकडीवरती कधी गेले होते? तेवढं म्हणजे आता आम्ही लहानपणी काही खेप गेलो त्या टेकडीवर, तर त्याच्यावर काही अनुभव आम्हाला काही आला नाही. नाही त्या अनुभव आलाच नाही. ज्या लोक काहीतरी कल्पवृत्ती सारखे जातात त्या लोकांना दडसा काय ना काही दिसते. तसं साध्या माणसाला काही दिसू शकत नाही. लोक जे काही शिवसा मंत्रवाले असले तर त्याला ते काही ना काही मंत्र दाखवते. साध्या माणसाला काही असं एवढं दिसत नाही. फक्त एवढं आपण साधा माणूस जर समजा त्या टेकडीवर आज बी समजा आपण गेलो तर आपल्याला असं वाटतं की भयानक पाळत नसलो, असं ते भयानक हे वाटते. असं ते टेकडी आहे. वसान टेकडी पानेरी म्हणतात. ते जुने लोक नांदून गेले, आता जसं कमी लोक नांदतात. तर बघू शकता मित्रांनो, आपल्याला आजोबांनी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. पानेरी टेकडीचं रहस्य, त्याचा इतिहास आणि यांची संपूर्ण माहिती आपल्याला या दोन आजोबांनी सांगितलेली आहे. तर माझ्या या आजच्या या पानेरी टेकडीच्या संपूर्ण भागामध्ये पानेरी टेकडी हे गाव होण्याचं सिद्ध झालेलं आहे आणि हे संपूर्णपणे सत्य आहे. तसेच टेकडीवरती जाणार आहोत आणि राहिलेलं जे टेकडीचं आपलं पाहणीचं काम होतं आणि इतिहास होता ते आपण पूर्ण करणार आहोत. तर मित्रांनो, आपलं आजोबांशी संवाद इथपर्यंत होता आणि आता आपण पुढचा आपला पुन्हा व्हिडिओ चालू करणार. आजोबांच्या सांगण्याप्रमाणे या प्राचीन दगडावर कोरलेले 2 पावलाचे निशाण हे त्या शक्तिमान ऋषीचेच मानले जातात. काळ बदलला, पिढ्या गेल्या, पण दगडावरचे ते पावलाचे चिन्ह आजही तितक्या ताकदीने इथल्या इतिहास आणि रहस्याची ओळख जपून आहेत. तसेच टेकडीच्या वरच्या भागात आजही काही जुन्या घरांचे अवशेष दिसतात. काळाच्या ओघात ही घरे मातीमध्ये पूर्णपणे दबली आहेत. इथल्या मातीखाली दगडी बांधकाम, विटा आणि जुन्या काळातील वस्तूंचे तुकडे अजूनही पाहायला मिळतात. कधी काळी जिथे माणसांची वस्ती होती तिथं आता फक्त अवशेषामधूनच त्या काळाची आठवण जिवंत राहिली आहे. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात सापांचे हे मोठमोठे बिळं. मी जर आतमध्ये जाऊन दाखवण्याचा प्रयत्न केला तर आपण बघू शकता तिथं किती मोठ्या प्रमाणात खोदकाम केलेलं आहे. तिथे मला आतमध्ये जाताही सुद्धा येत नाही. बघू शकता मित्रांनो, थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथं खोदकाम केलेलं दिसत आहे. तसेच या टेकडीवरती मोठमोठ्या सापांच्या कातही आपल्याला आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे इथं राहणं हे अति धोकादायक आहे. जास्त वेळ इथं थांबणं हे शक्य नाही. इथे आल्यानंतर स्पष्ट दिसतं की या ठिकाणी काही प्रमाणात खोदकाम केलेलं आहे. असं म्हणतात की हे खोदकाम त्या काळातील घरांचे अवशेष आणि लपलेल्या वस्तू शोधण्यासाठी केलं असावं. कारण आजही या मातीखाली जुन्या काळातील काही विटा, दगड आणि काही बांधकामे यांचे चिन्ह पसरलेले दिसतात. जणू इथल्या प्रत्येक कणात त्या हरवलेल्या वस्तूंची कहाणी दडली आहे. मित्रांनो, पाहू शकता आपण थोडं समोर आलेलं आहे आणि इथं येता येता मी बघितलं इथं खूपच मोठा असा आपल्याला एक खड्डा पडलेला दिसतोय. जुन्या काळातील घागरी होत्या, त्या घागरींचे अवशेष आपल्याला अजूनही पाहायला मिळतात. इथं तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला काढून दाखवतो. हे बघू शकता तुम्ही, हे त्यांचे अजूनही अवशेष आहेत. म्हणजेच याचाच अर्थ असा आहे की कोणीतरी हे इथं खूप मोठमोठे खड्डे पाडण्यात आलेले असावेत.
हा संपूर्ण परिसर आज विरान झाला असला तरी मातीखाली दडलेल्या घरांचे अवशेष, तुटलेल्या विटा, जुनी घागरी हे सगळं एका जिवंत गावाची शांत पण मजबूत साक्ष देत आहे. शतकं गेली पण या टेकडीने तिचा इतिहास अजूनही जपून ठेवला आहे. म्हणूनच गाव नाही उरलं, पण ही टेकडी आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. मित्रांनो, आज आपण पाहिला आहे पानेरी टेकडीचा इतिहास, रहस्य आणि संतकथा. आपण या टेकडीवर उरलेल्या गावांच्या खुणा पाहिल्यात. काही सत्य, काही कथा आणि काही अंदाज. पण एक गोष्ट मात्र नक्कीच, पानेरी टेकडी आजही आपल्या गावाचा एक जिवंत पुरावा आहे. त्यात इतिहास, रहस्य आणि निसर्ग याचं अप्रतिम मिश्रण आहे. जर तुम्हालाही माझा हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला अशाच प्रकारचे रहस्य, इतिहास आणि अनोख्या ठिकाणांचे एक्सप्लोअर व्हिडिओ बघायला आवडत असेल तर माझ्या या मेहनतीला साथ द्या. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच आणखी भन्नाट आणि माहितीपूर्ण ठिकाणाचे व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत येणार आहे. तुमचा एक सपोर्ट माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. तर मित्रांनो, आजचा पानेरी टेकडीचा हा प्रवास इथे संपूया. पुन्हा भेटूया एक नव्या ठिकाणासोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि नमस्कार.